पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले ये हो ये ती आराडतस त्या सुसलेच्या मागे ना आहे बस बसा आहे आता हयच बसून रवा बाहेर येऊ नको छायाताई आयंका बाहेर येऊ देऊ नको आता तरी तेवढा कळता छायाताई काय गो काय झाला खराच ता सुशल्या काय बाहेर होता काय नाही गो माका खै एक दिसत नाही हाय कसा दिसता कोणाक ठावती का कसा दिसता पण ता खै गेला ता पण कळणार नाही सांगा आता त्या विश्वासरावा शोधा म्हणा मोठं शोध लावूक इलो हा ना हा तू आता तुझं तोंड गप कर नाही तर तू तुका पण आत टाकीत माका किती आत टाकीत हा तू काय धुतल्या तांदळासारख्या नाहीस कळला काय गो काय झाला काय नाही आहे त्या सुशल्या नाही हा ना ता बोलत होतो अगं खय गेला तर बघू खया गो आहे तुका आता कसं वाटतं गे अगो माका काय झाला सरिता तू हाय काय करतस जमीन ते ओली लागता गो कामा आवरली तुझी अगं जेवणाचा बघ सगळ्यांका भूक लागलेली असतात वय बघताय मी आणि छाया तू काय करतस होय मी तेव्हा अशाच इले होतो असा होय सरिता मी काय म्हणते म्हणजे नेने भाऊजी आपल्याशी कसेही वागले तरी आपल्या घरातल्या सारखेच होते ना दुश्मनाची होक नको अशी अवस्था झाली त्यांची आता घरात लगीन कार्य होता ना म्हणून जाऊक मिळाला नाही पण आता त्यांच्या बायको हाक मारूक जाऊक भया ना काय गरज नाही आधीच त्यांचं खून झाल्यावर आपल्या मागे काय व्याध लागली हा आपल्याक माहिता आणखी थळ कित्या जायचा तसा नाही गो पण लोक काय म्हणतील नेने वकल्यांनी ह्यांच्यासाठी काय काय केल्यानी अण्णांच्या सोबतच असायचे ना ते चायचा घोट घेतल्याशिवाय हैसून जायचे नाही ते आणि आता ते गेले तर नायकांकडून कोणच नाही गेला गो त्यांच्या बायको पण काय वाटतात बरा तुम्ही म्हणशाल तसा थोडे दिवस जाऊ दे मग बघूया काय था सरिता दत्ताक सांगशील माका ते घेऊन जाऊ सांगते पण तुम्ही आता जरा आराम करा हा माका काय झाला आराम करू बरा काय नाही झाला पण पडून राहा हा मी येते आहे तुका काय वाटलं तर माका सांगा मी असं आहे हयच माका काय झाला काय माणसा होती हो 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 लवकरच येऊ इथली जरा काम आहेत ती एकत्रच करून येईन म्हणतोय हो आता काम म्हटल्यावर उशीर हा होणारच हा काय ते काम काम ती हीच जमिनीची वगैरे हा हो हो नाही बरे आहेत रे ते आर्चीस निलिमा उत्तम हो हो एक मिनिट एक काम करूया का मी तुला थोड्या वेळाने फोन करतो हा हा हो जरा कामात आहे का हा चालेल ना हा बर ठेवू हा झालं खोटं बोलू
मग काय करणार? क्लब मधल्या एका मित्राचा फोन होता. नाईक म्हणे गावातच स्थायिक झाले अशी चर्चा सुरू असते. इतके दिवस गावाखस म्हणजे लोक विचारणारच ना. हो, आणि त्यांच्याशी खोटच बोलावं लागणार ना, कारण इथे काय घडतंय ते त्यांना तिथे नाही ना सांगता येणार भाऊजी. होय, घरातल्या गोष्टी बाहेर सांगून काय उपयोग? आता अभिरामाचं बघितलंस ना, मित्र इलो ठीक हा, पण त्याका सगळं सांगत राहिलो. काय झाला, तो पोलीस निघालो. हो, आणि आता त्याच्या सांगण्यामुळे आम्ही इथून जाऊही शकत नाही आहोत. मला तर खूप टेन्शन यायला लागले. कॉलेजचं काय, लेक्चर्सचं काय? त्यात परत या प्रकरणाबद्दल कोणाला कळलं ना तर चर्चा सुरू व्हायची. प्राध्यापक नाईक यांची पोलिसांकडून चौकशी. माका तर भलतीच भीती वाटता. काय झालं? काय रे? हे दत्ता, काय झालं? हा, माधवा, आधीच नेने वकिलांचा खून झालो हा. याच्या आधी वार झाला तेव्हा गावात एकच चर्चा, आपणच केलं म्हणून. त्यात ह्या सुशल्या खाई नाही. माधवा, परत इला नाही तर आपलीच चौकशी होणार. हैसून थैसून आपणच अडकतो. भाऊजी, आता कळलं ना मी या सगळ्याला का विरोध करत होते ते? जमिनीच्या प्रकरणावरून नेने काकांशी आपले वाद सुरू होते. मी म्हटलं होतं शांतपणे चर्चा करूया, पण नाही ऐकलत माझं. आता त्यांचा खून झालाय म्हटल्यावर तेच वाद समोर येणार ना. सुषमाचंही वागणं मला काही पटत नव्हतंच, पण तिला घराबाहेर काढणं हे लिगली शक्य नाहीये हे माहित होतं मला. पण तरीही तुम्ही तिला घराबाहेर काढायचा प्रयत्न केला, अगदी हाताला धरून घराबाहेर काढलं. आता तेही वाद समोर येतील. थोडक्यात काय, संशयाची सुई आपल्या वाड्यावर, वाड्यातल्या माणसांवर आहे. वहिनी, वाद झाले म्हणून आपणच केला असं होत नाही ना. हो, बरोबर आहे, पण हे कुणी केलं, का केलं हे सिद्ध करण्यासाठी पुरावे समोर यावे लागतील ना. आणि सध्या तरी सगळी परिस्थिती आपल्या विरोधात आहे. माधवा, माका तर काहीच सुचत नाही हा. त्यात आईचं हे असं वागणं काहीच कळत नाही ता. निदान आईच्या बाबतीत तरी माझं ऐकलं असतं तर आतापर्यंत आई बऱ्या झाल्या असत्या, पण तेही नाही ऐकलत तुम्ही. काय माधव? विश्वास, ही सुषमाची खोली आहे. सुषमा इथं येताना काय काय घेऊन आली होती? 1-2 गाठोडे आणि काही सामान घेऊन आली होती. हा बघ, हा तिच्या आईचा डबा आहे. हा हा हा, अभिराम, इथल्या कुठल्याही वस्तूला हात लावू नकोस. सर, बाजूला हो, बाजूला. ही पेटी ही पूर्वीपासूनच आहे इथे. त्याची किल्ली
आईकडे असेल. अभिराम, हे आईचे फोटो हे इथे कसे आले? म्हणजे सुषमाला का हवे असतील पण हे? धर. अभिराम, हे पेपर्स शेवंताच्या नावावर आहेत. जमिनीचे कागद मिळाले म्हणून आपण खुश आहोत. आता ही जमीन नेने काकांच्या नावावर नाही होणार. कागद जपून ठेवतोय. आपण ना त्याची कॉपी पण काढून ठेवायला हवी. बरोबर आहे. तू एक काम कर, त्याची कॉपी काढून आण. हां, मी आणतो कॉपी काढून. आतले पेपर घेऊन ये. ठीक आहे. अभिराम, हां, अरे हे रस्त्यालगतच्या जमिनीचे पेपर्स आहेत. ज्या जमिनीवरून नेने काकांसोबत वाद झाले होते ना आमचे, त्या जमिनीचे पेपर्स आहेत. हे जेव्हा कपाटात सापडले तेव्हा मला कळलं की ही जमीन शेवंताच्या नावावर आहे, म्हणजे सुषमाच्या आईच्या नावावर. मग हे पेपर्स इथे कसे आले? काय माहिती, कपाटातून नाहीसे झाले होते. खूप शोधले आम्ही, आत्ता सापडले. या पेपर्स बद्दल सुषमाला काही माहिती होती? नाही रे, आम्ही कुणालाच सांगितलं नाही काहीच. फार महत्वाचा पुरावा आहे हा. आणि हा पुरावा नाहीसे होण्याचे चान्सेसही खूप आहेत. त्यामुळे आता या पेपर संदर्भात कोणालाही काहीही कळता कामा नये. कोणालाही. हो. तर हॅलो, रणजित विश्वासराव बोलतोय. सुषमा संदर्भात काही का उशीर होतोय? मला ताबडतोब माहिती कळवा. काय झालं? सुषमा संदर्भात अजून काही एक बातमी कळलेली नाही. अभिराम, मला सगळ्यांशी बोलायचंय. मगाशी माधवदादाच्या खोलीतून दत्ताराचा पण आवाज येत होता. सगळे तिथेच असतील. चल जाऊ. हा, आधी हे योग्य ठिकाणी ठेवू. चल. आईचा काय तर बघू आपण, पण आधी हे विश्वासराव घराच्या बाहेर जाऊ कयो. का? म्हणजे तुम्ही तुमच्या मनासारखं करू शकाल म्हणून का? आणि आईंचं काय बघणार आहात? रघु काकांना सांगून काही उपाय करणार आहात का? वहिनी, तर काय तर बघू, पण हे विश्वासराव इलो आणि घराचा पोलीस स्टेशन झाला. सारखी चौकशी. भाऊजी, तो त्याच्या कामाचा एक भाग आहे. आणि आपण जर काही केलेलंच नाहीये तर मग का घाबरायचं? घाबरत नाही आम्ही,
मग माका अभिरामाचा राग येतो. आमका पण कळता मित्र हा, पण मित्राक घरातलं सगळं सांगायचं काय? दागिन्यांचं मग त्यानं सांगितलं होता ना, पोलिसात तो घरातला नाही हा, एवढा कसा कळत नाही अभिरामा? मला वाटतं आपण त्याच्या कामात अडथळा आणण्यापेक्षा आईंबद्दल विचार करायला हवा. करेक्ट. बसा ना. अरे बसा ना जाता. नाही नाही, बस बस बस. काय बोलत होता तुम्ही? तेच आईंच्या आजाराबद्दल. त्यांचे उपचार लवकर सुरू व्हायला हवेत ना. करेक्ट. मलाही त्याच संदर्भात बोलायचं होतं. तुम्ही कधी इलास आहे? वहिनी आईंबद्दल बोलत होत्या ना तेव्हा. होय काय? का थोडा लेट झाला? नाही म्हणजे काही महत्वाच्या विषयासंदर्भात नव्हता ना बोलत तुम्ही? नाही नाही, आईच्या तब्येतीबद्दलच बोलत होतो आम्ही. मलाही तेच सुचवायचं होतं की आईंवर आपण उपचार केले पाहिजेत. कसले उपचार? आई का येड लागलेला नाही हा? मग हे का होतंय? आईंना सुषमा दिसते तशी ती तुम्हाला, मला का नाही दिसत? का तुम्हालाही दिसतेय दत्ता भाऊ? नाही, माका नाही दिसत. नाही दिसला म्हणजे आईंना जसं दिसतंय तसं नाहीये. मग हे काय होतंय सगळं? मानसिक आजार. त्यामुळे माधव दादा, निलिमा वहिनी, काहीही अनर्थ घडू नये म्हणून सांगतोय, आईंवर आपण उपचार केले पाहिजेत. आपण त्यांना कुठल्या तरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊया. हो, मला पटतंय. माका नाही हा. इस्पितळात नको ती का? हाल होते तिचे. अरे काही हाल होणार नाही. म्हणजे विश्वास पण सांगतोय ना. हा, त्याचाच ऐका. आणि आईचं काय? आईला काय सांगायचा? याड लागलं म्हणून तू काय घेऊन जातात सांगायचं काय? असं काही सांगायचं नाही. माधव दादा, तुम्ही या घरात सगळ्यात मोठे आहात. तुम्ही जाऊन सांगा आईंना, त्यांना जरा समजावा. हो आणि तेही आत्ताच. हो हो, समजावतो. एवढा कोण ऐक सुशला दिसला तर अजीब है, आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. तुम्ही काय असास? काय असास तुम्ही? काय असास तुम्ही? काय असास तुम्ही? काय गो, काय झाला? काय गेला नाही हा. हाय साधा. कोण? त्या सुशल्या हायचा. माका दिसता, पाण्यात दिसता, आरशात दिसता आणि मग गायब होता. मी सांगितलं ना तुमका, काय हा कोणाकच कळणार नाही. जीव घेत माझा, जीव घेत माझा, जीव घेत. सुशल्या गेला हा. गेला आता. मागा कसा दिसता सांगा ना, मागा कसा दिसता सांगा. कसा दिसता सांगा ना. आई, ए आई, 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 कुठे गेली ही? आई, सुशल्या, गो सुशल्या,
खयास तू सुशल्या सुशल्या मी तुका हुडकून काढतलय दडून बसलास काय दडून बसलास शोधतलय मी तुका शोधतलय सुशल्या आई गो सुशल्या आई आई तू गप रावलास ना अगदी पाताळान दडात बसून रावलास ना तरी मी तुका शोधून काढतलय आई घाबराव आवाज करा नको आई काय झालंय ता हयच हा दडलेला हा कोण सुशल्या सुशल्या गो सुशल्या सुशल्या या बघ हाय बसलेला या बघ हाय ये या बघ सुशल्या सापडला